मराठी कहाणी कॉलेजवाली लव्ह स्टोरी. एकेकाळी भारतातील एका छोट्याशा कॉलेजमध्ये प्रिया नावाची एक मुलगी राहायची. तिचे ते लांब आणि कुरळे केस आणि मोठे तपकिरी डोळे असलेला एक सुंदर मुलगी होती. प्रिया शहरातील सर्वात प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती आणि ती एक मेहनती विद्यार्थिनी होती, जी नेहमी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असे. एके दिवशी प्रिया तिच्या वर्गात जात असताना कॉलेजमध्ये नवीन असलेल्या एका मुलावर तिची नजर पडते. तो उंच, गोरा आणि मोहक स्मित होता. त्यांचं नाव रोहित होतं आणि तो ग्रामीण भागातील एका छोट्या गावातला होता. रोहितने नुकतेच कॉलेजमध्ये प्रवेश घेतले होते आणि रोहित हा शहरात आपले नवीन जीवन सुरू करण्यास उत्सुक होता. रोहित त्याच्या वर्गात कडे जात असताना त्यांची प्रियाकडे वळली आणि त्याला तिच्यावरून नजर हटवता आली नाही. त्याला वाटले की ती आता पाहिलेली सर्वात सुंदर मुलगी आहे. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण तो तिच्याकडे जाण्यासाठी खूप घाबरत होता. खूप दिवस गेले आणि रोहित प्रियाला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाहतच राहिला. त्याने तिच्याशी बोलायचे ठरविले होते, पण संभाषण कसे सुरू करायचे हे त्याला कळतच नव्हते. आणि मग एके दिवशी तो कॅन्टीनच्या दिशेने चालला होता आणि तेव्हा त्याला प्रिया एका बेंचवर एकटी बसलेली दिसते. त्याने संधी साधल्याचे ठरवते आणि तो तिच्याकडे गेला. हाय, रोहित आत्मविश्वासाने बोलायला प्रयत्न करत म्हणाला. प्रियाने पुस्तकातून वर पाहिले आणि हसली. हाय, तिने उत्तर दिले. मी रोहित. त्यांचे नाव, स्वतःची ओळख करून दिली. मी इथे नवीन आहे. मी प्रिया, ती अजूनही हसत म्हणाली. ते बोलू लागले आणि रोहितला कळाले की प्रिया फक्त सुंदरच नाही तर ती हुशार देखील आणि दयाळू देखील आहे. तो तिच्यावर मोहित झाला होता आणि त्याला अधिक चांगले जाणून घ्यायचे होते की प्रिया ही कशी आहे. त्यांचे फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि एकमेकांना संदेश पाठवण्यास सुरुवात देखील त्यांनी केली. दिवस आठवड्यामध्ये बदलते आणि रोहित आणि प्रिया हे चांगलेच मित्र बनले होते. आणि ते त्यांच्या आवडत्या चित्रपटापासून ते त्यांच्या भविष्यातील स्वप्नांपर्यंतच्या सूर्याखाली असलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल बोलणे चालू होते. रोहित स्वतःला प्रियाच्या प्रेमात पडला होता आणि तिलाही तसंच वाटत होतं की नाही हे त्यात माहीत नव्हतं. एके दिवशी रोहितने सर्व धैर्य एकवटले आणि प्रियाला तिच्याबद्दल कसे वाटते ते सांगितले. प्रिया, मला माहीत आहे की आम्ही फक्त मित्र आहोत, पण मला तुझ्याबद्दल जे वाटते ते मी मदत करू शकत नाही. मला वाटते की मी तुझ्या प्रेमात आहे. रोहितच्या कबुलीबाबतने प्रिया आश्चर्यचकितच झाली, पण तिला स्पर्शही झाला. तिच्या मनातही त्यांच्याबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या, पण ती कबूल करायला घाबरत होती. रोहित, मला वाटलं मलाही तुझ्याबद्दल भावना आहेत, ती लाजत म्हणाली. त्या दिवसापासून रोहित आणि प्रियांच्या नात्यामध्ये बदल घडत गेला. त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली आणि एकत्र जास्त वेळ घालवला. ते उद्यानात लांब फिरायला गेले, चित्रपट पाहिले आणि कॅन्टीनमध्ये कॉफी डेट केली. ते एकत्र आनंदी होते आणि त्यांच्या आत काहीही येऊ शकत नव्हतं. मात्र त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. प्रियंकाचे पालक पारंपरिक आणि पुरामतवादी होते आणि त्यांना त्यांच्या मुलीचे वेगळ्या शहरातील मुलांशी डेटिंग करणे मंजूर केले नाही. प्रियाने आपल्या समाजातील कोणाशी तरी लग्न करावे आणि आपली परंपरा चालू ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. रोहितवरील प्रेम आणि कुटुंबाप्रती असलेले त्यांचे कर्तव्य यामध्ये प्रिया ही खचून बसली होती. रोहितला हे माहीत होते की प्रिया कठीण काळातून जात आहे आणि त्याला तिची मदत करायची होती. त्याने प्रियाच्या आई-वडिलांशी बोलून त्यांना त्यांच्या नात्याचा स्वीकार करण्याचे ठरविले.
तो त्यांच्या घरी गेला आणि त्यांना भेटायला सांगितले. रोहितला पाहून प्रियाच्या आईवडिलांना आश्चर्यच वाटले, पण त्यांनी आतमध्ये त्यांचे स्वागत देखील केले. ते बोलायला बसले आणि रोहितने त्यांच्या प्रियावर किती प्रेम केले आणि आयुष्यभर तिची काळजी कशी घेणार हे त्यांना समजावून सांगितले. त्यांना वचन दिले की तो प्रिया किंवा त्यांच्या कुटुंबाला दुखवणारे काहीही करणार नाही. प्रियाच्या आईवडिलांनी चेहऱ्यावर कडक भाव घेऊन रोहितचे म्हणणे ऐकले. त्यांच्या मुलीने वेगळ्या समुदायातील कोणाशीही डेटिंग केल्याबद्दल त्यांना आनंद. रोहितने तिला घडलेला प्रकार सांगितल्यावर प्रियाला खूप आनंद झाला. तिच्या आईवडिलांनी रोहितच्या कुटुंबाला भेटायला होकार दिला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने रोहितला घट्ट मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाश्रू तरळले. पुढचे काही आठवडे रोहित आणि प्रियासाठी उत्सुकतेने आणि अस्वस्थतेने भरलेले गेले. रोहितच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते तयारी करत होते आणि सर्व काही सुरळीत होईल अशी त्यांची इच्छा होती. शेवटी तो दिवस आला आणि जेव्हा प्रियाचे पालक रोहितच्या कुटुंबाला भेटले. रोहितचे आईवडील प्रियाच्या आईवडिलांचे स्वागत करत होते आणि त्यांनी लग्नाच्या तपशिलांवर चर्चा सुरू देखील केली. प्रिया आणि रोहित एकमेकांच्या शेजारी बसले होते, हात धरून हसत होते. काही तासांच्या चर्चेनंतर अखेर प्रियाच्या पालकांनी आपल्या मुलीला रोहितसोबत लग्न करण्यास होकार दिला. रोहितचे कुटुंब आणि त्यांची आपल्या मुलाला ज्या पद्धतीने वाढवले ते पाहून ते प्रभावित झाले. त्यांनाही रोहित आणि प्रिया यांच्यातील प्रेमाचा स्पर्श झाला आणि त्यांना समजले की त्यांच्या परंपरेपेक्षा आपल्या मुलीचा आनंद हा महत्त्वाचा आहे. प्रिया आणि रोहितला ही बातमी कळताच त्यांना देखील आनंद झाला. त्यांनी देखील एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत होते. त्यांचा प्रवास हा सोपा नव्हता हे त्यांना माहीत होते, पण ते सर्व आव्हानांना एकत्रितपणे तोंड द्यायला देखील तयार होते. महिने उलटत गेले आणि प्रिया आणि रोहितचे एकमेकांवरील प्रेम हे दिवसेदिवस अधिक घट्ट होत गेले. ते कॉलेजमधून पदवीधर झाले आणि आपल्या क्षेत्रात काम करू लागले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनामध्ये एकमेकांना साथ दिली आणि कठीण काळात ते नेहमी एकमेकांसाठी होते. शेवटी त्यांच्या लग्नाचा दिवस आला. हास्य, संगीत आणि प्रेमाने भरलेला हा एक सुंदर सोहळा होता. प्रिया तिच्या पारंपरिक भारतीय वधूच्या पोशाखामध्ये अतिशय सुंदर दिसत होती आणि रोहित त्यांच्या शेरवानीत देखणा दिसत होता. त्यांनी शपथेचा देवाणघेवाण केली आणि आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करण्याचे वचन दिले. वर्ष सरत गेली आणि प्रिया आणि रोहित एकत्र म्हातारे झाले. त्यांना 2 सुंदर मुले होती आणि त्यांनी एकत्र आनंदी आणि परिपूर्ण जीवन निर्माण केलं होतं. त्यांच्या प्रवासात आलेल्या आव्हानांना ते कधीच विसरले नाहीत, परंतु त्यांचे एकमेकांवरील प्रेम कोणत्याही अडथळ्यांपेक्षा अधिक दृढ होतं हे त्यांना नेहमी लक्षात राहिलं. प्रिया आणि रोहितची प्रेमकहाणी त्यांच्या छोट्या कॉलेज टाउनमध्ये एका कॉलेज प्रेमकथा. लोक त्यांच्या प्रेमाने सर्व अडथळ्यांवर कसे विजय मिळवले आणि त्यांच्या इमारतींना अनुसरण्यास एक उदाहरण कसे ठेवले याबद्दल बोलते. अशाच आव्हानांना तोंड देणाऱ्या तरुण जोडप्यांसाठी ते प्रेरणास्थान होते आणि त्यांनी हे सिद्ध केलं होतं की खरे प्रेम नेहमीच मार्ग शोधते. सरतेशिवाय प्रिया आणि रोहितची कॉलेज प्रेमकथा ही केवळ एक कॉलेज प्रेमकथा नव्हती, तर ती प्रेमाची शक्ती आणि सर्व सीमा कधी जिंकू शकते याचा पुरावा देखील होता. अशाच प्रकारे आजची आपली रोहितची आणि प्रियाची ही कॉलेजवाली लव्ह स्टोरी इथेच समाप्त होते. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.